नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपलं अग्रवान. शेतकऱ्यांना यंदा पीक विम्याची भरपाई विक्रमी मिळेल असा दावा सरकारनं केलाय. यंदाच्या हंगामात जे नुकसान झालं त्या नुकसानीपोटी पीक विम्याची भरपाई सरासरी हेक्टरी 17,000 रुपयांच्या दरम्यान मिळणार आहे असं सरकारचं म्हणणं आहे. आणि जर समजा आपल्या पिकाचं संपूर्ण नुकसान झालं तर मिळणारी भरपाई ही त्यापेक्षा देखील जास्त असू शकते. काल मुख्यमंत्र्यांनी बोलताना सांगितलं की जर समजा कोरडो पीक असेल आणि या पिकाचं जर आपलं 100% नुकसान झालं तर मिळणारी भरपाई 35,000 रुपयांच्या दरम्यान असेल. आणि जर समजा बागायती पीक असेल तर भरपाईची रक्कम जास्त असू शकते. मग नेमका कोणत्या शेतकऱ्यांना हेक्टरी 17,000 रुपये मिळणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांना 35,000 रुपये मिळणार आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्यानुसार पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना खरंच भरपाई देणार आहे का, हाच आपला आजचा चर्चेचा विषय आहे. आणि त्यासोबतच राज्य सरकारनं मोठा गाजावाजा करत जे काही पॅकेज जाहीर केलं आणि या पॅकेजमध्ये शेतकऱ्यांना अतिरिक्त 10,000 रुपये प्रति हेक्टरची मदत जाहीर केली. ती मदत खरंच सरकारनं वाढीव केली का, गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा शेतकऱ्यांना मिळणारी नेमकी मदत किती आहे, म्हणजे किती वाढीव मदत मिळणार आहे, हा देखील मुख्य चर्चेचा विषय आहे. राज्य सरकारनं जे काही पॅकेज जाहीर केलं त्या पॅकेजमधला नेमका सरकारचा खर्च किती होणार आहे, म्हणजे सरकारच्या खिशाला किती झळ बसणार आहे, की सरकार केवळ NDRF आणि पीक विम्याची रक्कमच सांगून आपल्या शेतकऱ्यांची बोळवण करतं, या सगळ्या विषयांचा आढावा आता आपण या व्हिडिओतून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि सुरुवात करूयात पीक विम्यापासून. आता काल पत्रकार परिषदेमध्ये बोलताना आपल्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की राज्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई विक्रमी म्हणजे 7,000 ते 10,000 कोटी रुपयांच्या दरम्यान देखील मिळू शकते. कमीत कमी 5,000 कोटी रुपये पीक विम्याची भरपाई शेतकऱ्यांना यंदाच्या हंगामामध्ये मिळेल असा दावा मुख्यमंत्र्यांनी केलाय. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांना किमान सरासरी 17,000 रुपये प्रति हेक्टर प्रमाणे पीक विम्याची भरपाई मिळणार आहे असा त्यांनी हिशोब लावला. पण खरंच मुख्यमंत्री सांगतात त्यानुसार पीक विमा भरपाईचं गणित एवढं सोपं आहे का? मुख्यमंत्र्यांनी हे देखील सांगितलं की जे काही सुधारित पीक विमा योजना यंदा लागू केली ती योजना शेतकऱ्यांच्याच फायद्याची आहे आणि त्यामुळेच एवढी विक्रमी भरपाई मिळणार आहे. गेल्या वर्षीपर्यंत जे काही पीक विमा योजना राबवली जात होती ती योजना चांगली नव्हती, त्यामुळं शेतकऱ्यांना मिळणारी भरपाई देखील कमी होती. परंतु प्रत्यक्षात आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मुख्यमंत्री जे काही सांगोपात आहेत त्यामधून नेमका मुख्यमंत्र्यांना आपला जो काही सरकारने निर्णय घेतला की जो चुकीचा आहे त्याची पाठराखण करायची आहे. आता मुख्यमंत्र्यांनी जो काही दावा केला की शेतकऱ्यांना सरासरी 17,000 रुपये प्रति हेक्टर मदत मिळेल, ती नेमकी कशी मिळणार आहे, कारण मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आणि पीक विमा कंपन्यांनी केलं असं तर आतापर्यंत घडलेलं नाहीये. किंबहुना सरकारनं कंपन्यांना कोर्टामध्ये जाण्याची किंवा ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याची धमकी दिल्यानंतर देखील पीक विमा कंपन्या राज्य सरकारला जुमानल्या नाहीत. मग यंदा या कंपन्या ऐकणार आहेत का? आता सुरुवातीला आपण यंदाची पीक विमा योजना नेमकी कशी राबवली जाणार आहे, पीक विम्याची भरपाई नेमकी कशी काढली जाणार आहे ते बघून घेऊया. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पीक कापणी प्रयोगावर आधारित जे काही भरपाई दिली जाते ही भरपाई काढताना कळीचा मुद्दा आहे ते म्हणजे उंबरठा उत्पादन. आता उंबरठा उत्पादन कसं काढलं जातं तर गेल्या 7 वर्षातील ज्या 5 वर्षांमध्ये उत्पादन चांगलं आलंय त्या 5 वर्षातील उत्पादनाची सरासरी काढली जाते आणि त्या सरासरीला 30% जोखीम स्तर लावला जातो. म्हणजे समजा गेल्या 5 वर्षातील जे काही उत्पादनाची सरासरी आहे ती जर समजा आपण असं गृहीत धरू 10 क्विंटल आली कोणत्याही पिकाची, आणि जर हे सरासरी 10 क्विंटल आले असेल त्याला 30% जोखीम स्तर लावला जातो. म्हणजेच उंबरठा उत्पादन येतं 7 क्विंटल. आता या 7 क्विंटलपेक्षा त्या पिकाचं उत्पादन ज्या ज्या मंडळांमध्ये कमी कमी येईल त्यानुसार भरपाई मिळणार आहे. म्हणजेच कमीत कमी 30% नुकसान झालं तर त्या मंडळातले शेतकरी हे पीक विम्याच्या भरपाईला पात्र ठरतात. जर 40% नुकसान झालं तर 10% विमा भरपाई मिळते, जर 50% नुकसान झालं तर 20% विमा भरपाई मिळते. हे यंदाच्या भरपाईचं सूत्र आहे. आता मुख्यमंत्र्यांनी दावा केला की 17,000 रुपये सरासरी पीक विम्याची भरपाई मिळणार आहे. आपण असं गृहीत धरूया की समजा एखाद्या पिकाची जी काही विमा संरक्षित रक्कम आहे ती हेक्टरी 50,000 रुपये आहे. आता या 50,000 पैकी जर आपल्या शेतकऱ्याला 17,000 रुपये भरपाई मिळायची असेल तर त्या मंडळामधलं जे काही नुकसान आहे ते नुकसान कमीत कमी 34% आपल्याला नुकसान दाखवावं लागेल. पण इथे एक अट आहे ती म्हणजे उंबरठा उत्पादनाची, म्हणजे 30% जोखीम स्तर आहे. आता जर समजा त्या मंडळातील शेतकऱ्याला 17,000 रुपये भरपाई द्यायची असेल तर त्या मंडळातील उत्पादन हे कमीत कमी 64% कमी यायला हवं, तरच पीक विमा योजनेच्या नियमानुसार त्या शेतकऱ्याला त्या मंडळातील शेतकऱ्यांना 17,000 रुपये विम्याची भरपाई मिळणार आहे. आता मुख्यमंत्र्यांनी परत एक सांगितलं की जर 100% नुकसान झालं तर 35,000 रुपयांच्या दरम्यान भरपाई मिळणार आहे. आता मुख्यमंत्र्यांनी बरोबर सांगितले, कारण जर 50,000 रुपये विमा संरक्षित रक्कम असेल तर 30% जोखीम स्तर आहे. म्हणजे संपूर्ण 100% नुकसान भरपाई यंदाच्या हंगामामध्ये कुठल्याच शेतकऱ्यांना मिळणार नाही. भले तुमचं पीक संपूर्ण वाया गेलं, त्या जमिनीमधली माती देखील पिकांसकट वाहून गेली तरी देखील विम्याची 100% संरक्षित रक्कम यंदा मिळणार नाही, कारण 30% जोखीम स्तर लागू झालेला आहे.
आता पीक विमा योजनेमध्ये मुख्यमंत्र्यांनी जे सांगितलं ते घडण्याची शक्यता खूपच कमी आहे, कारण पीक विमा कंपन्या राज्य सरकारचं ऐकत नाही. आता यंदा जी काही आपली AICI सरकारची कंपनी, ती जरी कंपनी असली तर त्या कंपनीचे एक नियम ठरलेले आहेत. राज्य सरकारनंच हा नियम घालून दिलेला आहे. आता जर समजा शेतकऱ्यांना आपल्याला हेक्टरी 17,000 रुपये मदत द्यायची असेल तर राज्य सरकारला सगळ्याच मंडळांमध्ये जिथं नुकसान झालं तिथलं पिकांचं उत्पादन म्हणजे पिकांचं नुकसान हे 64% दरम्यान कमी झालं हे सिद्ध करावं लागेल. म्हणजेच पीक कापणी प्रयोग तसे करावे लागतील. आता पीक कापणी प्रयोग आपल्या सगळ्यांना माहिती आहे कसे केले जातात. एकतर ज्या भागामध्ये नुकसान झालं तिथं पीक कापणीचे प्रयोग होतात की नाही हा कळीचा मुद्दा आहे. आता त्यातल्या त्यात यंदा आपल्या सोयाबीन सारख्या महत्त्वाच्या पिकांसाठी यंदा पीक कापणी प्रयोग आणि सॅटेलाइट मार्फत जे काही उत्पादन काढलं जातं त्यांना 50-50% वेटेज दिलाय. म्हणजे 50% उत्पादन हे पीक कापणी प्रयोगातून आलेलं गृहीत धरलं जाईल आणि 50% उत्पादन हे सॅटेलाइट मार्फत गृहीत धरलं जाईल. आता समजा पीक कापणी प्रयोग राज्य सरकारनं जिथं नुकसान झाले तिथं घेतले आणि त्यामुळे उत्पादन कमी झालं, परंतु सॅटेलाइट मार्फत जे काही उत्पादन काढलं जाणार आहे तिथं सगळ्या मंडळाचं काढलं जाणार आहे. म्हणजे जिथं नुकसान झालं त्या भागातलं देखील येईल आणि जिथं पीक चांगलं आहे तिथलं देखील येईल. मग नेमका मुख्यमंत्री हा मध्य कसा गाठणार आहे? म्हणजे जे काही उत्पादन घटलं, जे काही नुकसान झालं ते 64% दरम्यान झालं हे कसं सिद्ध करणार हा कळीचा मुद्दा आहे. आणि त्यातल्या त्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पीक विमा कंपन्या मुख्यमंत्र्यांचं ऐकणार आहेत का? आजपर्यंत तरी मागच्या 7-8 वर्षांमध्ये असं कधीच घडलं नाही. पीक विमा कंपन्यांनी आतापर्यंत राज्य सरकारचं ऐकलं नाही असंच आपल्याला दिसून येत आहे. मग पीक विमा योजनेवरून नेमकं मुख्यमंत्री शेतकऱ्यांना जे सांगतायत की हेक्टरी किमान सरासरी 17,000 रुपये मदत दिली जाईल, 100% नुकसान झालं तर 35,000 रुपये मदत दिली जाईल, म्हणजे भरपाई दिली जाईल, हे कसं शक्य होणार आहे हे मुख्यमंत्र्यांनी सांगावं. आता मुख्यमंत्र्यांनी कालच्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यानंतर देखील जे काही राज्य सरकारचे प्रेस नोट आले त्यामध्ये देखील असं सांगितलं की राज्य सरकार NDRFच्या वरती शेतकऱ्यांना सरासरी 10,000 रुपयांची मदत देणार आहे. सरकारनं सांगितलं की जे कोरडवाहू पीक आहे त्या पिकासाठी शेतकऱ्यांना 18,500 रुपये मिळणार आहेत. त्यानंतर बागायती पिकांसाठी 27,000 रुपये मिळणार आहेत आणि जे काही आपले फळपीक आहेत त्यासाठी 32,500 रुपये मिळणार आहेत. आता हे ऐकताना आपल्याला चांगलं वाटतं की राज्य सरकारनं यंदा 10,000 रुपये जास्त मदत केली, परंतु राज्य सरकारनं गेल्या वर्षी शेतकऱ्यांना जी मदत केली होती आणि यंदा जी मदत करते हे जर आपण पाहिलं तर नेमकं राज्य सरकार काय चालाकी करतं हे देखील आपल्याला लक्षात येईल. आता आपण असं गृहीत धरूया की राज्य सरकार 10,000 देतंय आणि NDRF कोरडवाहू पिकांसाठी 8,500 रुपये देतंय. असे एकत्रित कोरडवाहू पिकांना यंदा हेक्टरी 18,500 रुपये मिळणार आहेत. पण गेल्या वर्षी राज्य सरकारनं 13,600 रुपये दिले होते. यंदा ते नियम बदलले होते, याचा आढावा आपण वेळोवेळी घेतला होता. सरकारनं गेल्या वर्षी नियम पुन्हा लागू करावे अशी मागणी आपण केली होती. आता कोरडवाहू पिकांना गेल्या वर्षी 13,600 दिले होते, यंदा ते मिळणार आहेत 18,500 रुपये. म्हणजेच यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये शेतकऱ्यांना 4,400 रुपये हेक्टरी जास्त मिळणार आहे. आता बघूयात बागायती पिकांचं. आता गेल्या वर्षी देखील बागायती पिकांना 27,000 रुपये मिळाले होते आणि यंदा देखील बागायती पिकांना NDRFचे 17,000 आणि राज्य सरकारचे 10,000 असे 27,000 रुपये मिळणार आहेत. मग बागायती पिकाच्या नुकसानीपोटी नेमकं शेतकऱ्यांना जे काही मदत मिळणार ते किती वाढीव आहे, म्हणजे गेल्या वर्षी तुलनेमध्ये राज्य सरकारनं किती मदत वाढीव दिली हे यातून स्पष्ट होतं, कारण बागायती पिकांना गेल्या वर्षी तुलनेमध्ये यंदा काहीच वाढीव नाहीये. आता आपण फळपिकांचं बघूयात. आता राज्य सरकारनं यंदा 10,000 रुपये फळपिकांसाठी अतिरिक्त मदत दिली आहे. NDRF देते 22,500 रुपये. म्हणजेच फळपिकांसाठी यंदा शेतकऱ्यांना हेक्टरी 32,500 रुपये मदत मिळणार आहे. पण गेल्या वर्षी किती मदत होती? ती होती 36,000 रुपये. म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा जी काही शेतकऱ्यांना फळपिकांसाठी मदत मिळणार आहे ती तब्बल 3,500 रुपयांना कमी आहे. म्हणजेच कोरडवाहू पिकांसाठी 4,400 रुपये अधिक आहेत. बागायती पिकांसाठी गेल्या वर्षी तुलनेमध्ये वाढीव काहीच नाही आणि फळपिकांसाठी गेल्या वर्षी तुलनेमध्ये यंदा 3,500 रुपये हेक्टरी कमी मदत मिळणार आहे. म्हणजेच यातून राज्य सरकार काहीतरी समतोल साधू इच्छितो. म्हणजे आपण जर कोरडवाहू पिकांचे 4,400 अधिक आणि फळपिकांचे 3,500 रुपये कमी जर पाहिलं तर निव्वळ वाढ आपल्याला 800 रुपयांच्या दरम्यान दिसून येते. परंतु राज्यामध्ये कोरडवाहू क्षेत्र जास्त आहे, त्यामुळे आपण असं गृहीत धरूया की राज्य सरकार कोरडवाहू क्षेत्रांसाठी 4,400 रुपये खूप जास्त देणार आहे. पण जर गेल्या वर्षी तुलनेमध्ये राज्य सरकारनं जे काही मदत देऊ केली ती सरसकट 10,000 रुपये जास्त नाही आहे. त्यामुळे गेल्या वर्षी सरकारनं जेवढा खर्च केला त्यामुळे राज्य सरकार जे सांगते की आम्ही यंदा पीक नुकसानीच्या मदतीसाठी जे काही 6,500 कोटी रुपये जास्त खर्च करणार आहोत, ते जरी आपल्याला जास्त दिसत असले तर गेल्या वर्षीची जर आपण तुलना केली तर राज्य सरकारचा हा खोटाडेपणा आपल्याला उघड पडताना दिसून येतोय. कारण प्रत्यक्षामध्ये कोरडवाहू पिकांसाठी 10,000 नाही तर गेल्या वर्षी तुलनेत केवळ 4,400 रुपये वाढवून दिले. बागायती पिकांना काहीच वाढवून दिलं नाही आणि फळ पिकांच्या मदतीमध्ये 3,500 रुपये कमी केलेले आहेत. त्यामुळे जे काही 6,500 कोटी रुपये त्यापैकी राज्य सरकारला जास्तीत जास्त 2,500 ते 3,000 कोटी रुपये खर्च करावे लागू शकतात असा अंदाज या विषयातील जाणकारांनी व्यक्त केला आहे. आता दोन मुद्दे क्लिअर झाले, तो म्हणजे एक पीक विमा
दुसरा म्हणजे जे काही पिकाच्या नुकसानीपुढे जे काही मदत देऊ केली आणि राज्य सरकारने जो दावा केला की आम्ही शेतकऱ्यांना खूपच मोठी मदत करतोय, त्यामधला फोलपणा आपल्याला दिसून येतोय. विशेष म्हणजे सरकारनं जे काही पीक नुकसानीची जी काही मदत होती ती राज्य सरकारनंच यंदाच्या वर्षी कमी केली होती. गेल्या वर्षीपर्यंत निवडणुका असल्यामुळे सरकारनं वाढीव मदत दिली होती, यंदा ती कमी केली होती. त्यामुळं कमी केलेली मदतच आम्ही पुन्हा वाढवतोय, हाच तेवढा काय तो मुद्दा नव्यानं दिसून येतोय. आता पुन्हा एकदा सरकारनं असं दावा केला की आम्ही शेतकऱ्यांना सरसकट मदत देणार आहे. म्हणजे NDRFचे किंवा जे काही 10,000 रुपये सरकार देते ते आम्ही सरसकट मदत करू. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही जे काही 65 मिलीमीटरची म्हणजेच अतिवृष्टीची अट आहे ती शिथिल करतोय. आता अतिवृष्टीची अट काढली इथपर्यंत ठीक आहे, पण सरसकट मदत तेव्हाच मिळेल जेव्हा NDRFची जी काही 33% नुकसानीची अट आहे ती रद्द केली तर. म्हणजे सरकारनं अतिवृष्टीची अट कायम जरी ठेवली किंवा काढली तरी त्याचा फरक पडणार नाही, कारण 33% किंवा त्यापेक्षा जास्त नुकसान असेल तरच त्या शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे. खरं तर ही अट काढणं गरजेचं होतं. म्हणजेच कितीही पाऊस पडला, अतिवृष्टीची अट काढली ते चांगलं झालं, परंतु 33% अट कायम असल्यामुळं शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळणार नाही आहे. आज रोजी जे पंचनामे चालू आहेत त्या पंचनाम्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान 33% किंवा त्यापेक्षा जास्त आहे त्या शेतकऱ्यांची यादी तयार करून पुढे मदतीसाठी पाठवली जाते. केवळ अतिवृष्टीची अट काढून शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळणार नाही. 33% नुकसानीची अट काढणं गरजेचं आहे. म्हणजे शेतकऱ्यांचं 5% जरी नुकसान झालं तरी त्या शेतकऱ्याला 5%च्या हिशोबानं नुकसानीची मदत मिळायला हवी. म्हणजे त्या शेतकऱ्याचं 5% जरी नुकसान झालं तरी त्या शेतकऱ्याला मदत मिळायला हवी. परंतु सरकारनं काय केलं, चलाखी केली, अतिवृष्टीची अट काढून टाकली, परंतु 33% नुकसानीची अट मात्र कायम ठेवलेली आहे. त्यामुळे सरकार जे सांगतंय की आम्ही सरसकट मदत देऊ ती देखील एक प्रकारची दिशाभूलच आहे. मग खरा प्रश्न हा पडतो की या पॅकेजमध्ये नेमकं सरकारनं शेतकऱ्यांसाठी काय दिलं, त्यातल्या त्यात जे पिकांचं नुकसान आहे त्यासाठी नेमकं काय दिलं. तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे सरकारनं कोरडवाहू पिकांसाठी गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये जी काही हेक्टरी मदत आहे ती 4,400 रुपयाने वाढवली, परंतु दुसरीकडे फळपिकांची जी मदत आहे तर ती 3,500 रुपयानं कमी केलेली आहे. आता सरकारनं पुन्हा एकदा काल म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल बोलताना सांगितलं की आम्ही जी काही हेक्टरी मर्यादा आहे 2 हेक्टरची ती काढून टाकली, म्हणजे 2 हेक्टरवरून 3 हेक्टर केली. आता हे काय नवा निर्णय नाही. गेल्या वर्षी सरकारनं 3 हेक्टरपर्यंत मदत दिली होती, ती यंदा 2 हेक्टर केली, ती पुन्हा 3 हेक्टर केली आहे. त्यामध्ये आपलाच स्वतः बदललेला निर्णय त्यांनी पुन्हा दुरुस्त केला असं म्हणायला हरकत नाही. बरं, हा बदल केल्यानंतर नेमकं शेतकऱ्यांना किती दिलासा मिळणार आहे ते देखील पाहणं गरजेचं आहे. आता एकतर त्यांनी 33% अट कायम ठेवलेली आहे, त्यामुळं अनेक शेतकरी या अटीमधून बाहेर पडणार आहेत. अनेक शेतकरी NDRFच्या मदतीपासून वंचित राहू शकतात. ज्यात शेतकऱ्यांचं 30% जरी नुकसान दाखवण्यात आलं तर त्या शेतकऱ्यांना मदत मिळणार नाही आहे. आता 2 हेक्टर आणि 3 हेक्टरचा जर आपण हिशोब लावला तर राज्यातले जवळपास 85% शेतकरी हे अल्पउधारक म्हणजे 5 एकरच्या आतमध्ये म्हणजे 2 हेक्टरच्या आतले आहेत आणि उरलेले 5 ते 10% शेतकऱ्यांचं हे 3 हेक्टरपर्यंत धारण क्षेत्र आहे, म्हणजे जमीन त्यांच्याकडे तेवढी आहे. आता जे काही नुकसान झालंय त्या नुकसानीमध्ये जे 3 हेक्टरपेक्षा जास्त जमीन असलेल्या शेतकऱ्यांचं नुकसान नेमकं किती आहे तो देखील मुद्दा आपल्याला बघावा लागेल. अशा शेतकऱ्यांचं प्रमाण यंदा कमीच आहे, कारण धारण क्षमता जर समजा 85% शेतकऱ्यांची 2 हेक्टरच्या आधीच आहे किंवा कमी आहे तर नेमकं ह्या वाढवलेल्या मर्यादेचा नेमका किती शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. आणि त्यातल्या त्यात अट कायम ठेवली आहे ती म्हणजे 33% नुकसानीची. 20% जरी नुकसान झालं तरी त्या शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यायला हवी होती, परंतु एकीकडे मर्यादा वाढवली आणि दुसरीकडे म्हटलं 33% नुकसानीची अट कायम ठेवलेली आहे. आता आपल्या शेतकऱ्यांची अनेक जनावरं वाहून गेली, म्हणजे पशुधनाचं नुकसान झालं. या पशुधनाच्या नुकसानीची अट सरकारनं काल शिथिल केली असं आपल्यापर्यंत पोहोचलंच असेल. म्हणजे सरकारनं काय केलं, जे आपले मोठी जनावर आहे गाय, म्हैस, बैल यांची जी नुकसानीच्या मदतीची मर्यादा होती ती 3 जनावरांपर्यंत होती. म्हणजे एखाद्या शेतकऱ्याचं समजा किती पशुधनांचं नुकसान झालं, पशुधन दगावली तरी त्या शेतकऱ्याला NDRF मधून 3 पशुधनापर्यंत मदत मिळायची. काल राज्य सरकारनं ही अट काढून टाकली. जेवढे पशुधन दगावलेत त्या सगळ्यांसाठी शेतकऱ्यांना मदत देण्यात येणार आहे. पण यामधून शेतकऱ्यांना खरंच दिलासा मिळणार आहे का? नाही, कारण शेतकऱ्यांना या अटीपेक्षा जी अट शिथिल केली त्यापेक्षा महत्त्वाचं होतं प्रति जनावर जे काही मदत दिली जाते ती मदत वाढवण्याचं. NDRFच्या निकषाप्रमाणे जी काही मदत मिळते ती गाय आणि म्हशीसाठी 37,500 रुपये मिळते. आता तुम्ही सांगा 37,500 रुपयामध्ये एखादी गाय किंवा म्हैस येते का? तर नाही येत. त्यामुळे ही मदत कमीत कमी 75,000 ते 80,000 रुपये करावी अशी मागणी शेतकऱ्यांची होती, परंतु या मागणीला सरकारनं सरसकट बघायला दिली आहे. तसंच आपले जर बैल किंवा इतर जे ओळखाम करणारी जनावरं आहेत ती जनावरं दगावल्यानंतर शेतकऱ्यांना केवळ 32,000 रुपये मदत देण्याची तरतूद NDRFच्या निकषामध्ये आहे. आता 32,000 रुपयामध्ये बैल येतो का हा प्रश्न खरं सरकारला विचारायला पाहिजे. शेतकऱ्यांची मागणी होती की एखादा बैल दगावल्यानंतर खरं तर आपल्या शेतकऱ्यांना
65 ते 70,000 रुपयाची मदत करायला पाहिजे होती. गाय किंवा म्हैस दगावल्यानंतर शेतकऱ्यांना 75 ते 80,000 रुपयांची मदत आवश्यक होती. पण सरकारनं असं केलं नाही. केवळ जे काही 3 जनावरांची अट होती ती शिथिल केली आहे. आता आपण असं गृहीत धरूया की एखाद्या शेतकऱ्यांचे 5 जर जनावरं दगावली तर त्या शेतकऱ्याला मिळून किती मिळणार आहे? तर 1 किंवा 2 जनावरांच्या किमती एवढी मदत मिळेल. परंतु जर समजा मदतीची रक्कमच वाढवली असती तर खऱ्या अर्थानं आपल्या शेतकऱ्यांना मदत मिळाली असती. परंतु सरकारनं तसं केलं नाही, कारण याचा थेट भार राज्याच्या तिजोरीवरती किंवा सरकारच्या खिशावरती मोठ्या प्रमाणात आला असता. केवळ या जनावरांची अट शिथिल करून 3 जनावरांपर्यंतची जी अट होती ती शिथिल केल्यानंतर सरकारला देखील माहिती आहे की आपल्याला खूप कमी जनावरांसाठी मदत द्यावी लागेल. म्हणजेच पशुधन जी काही मदत आहे त्यामध्ये देखील सरकारनं केवळ आश्वासन दिलं आणि जो काही नियम बदलला तो खरं तर आपल्या शेतकऱ्यांचा तेवढा फायद्याचा असणार नाहीये. आता हे सगळं झाल्यानंतर आपण येऊया सरकारच्या पॅकेजकडे. सरकारनं काल पॅकेज जाहीर केलं 31,628 कोटी रुपयाचं. आता आपण सगळे म्हणतोय राज्य सरकारचं पॅकेज आहे, पण खरंच एवढा पैसा केवळ राज्य सरकारनं दिला का? तर नाही. आपण थोडक्यात समजून घेऊया. आता एनडीआरएफ मधून जी मदत दिली जाणार आहे त्या मदतीचाच जो काही वाटा या पॅकेजमध्ये बहुतांश करून आहे. आता एनडीआरएफच्या माध्यमातून पीक नुकसानीपोटी सरकारनं सांगितलं की जवळपास 6.25 ते 6.5 कोटी रुपयांच्या दरम्यान मदत मिळणार आहे. त्यानंतर पीक विम्याचे 5,000 कोटी रुपये राज्य सरकारनं त्यामध्ये धरले. तसेच एनडीआरएफ मधून जे की आपलं पशुधन नुकसान आहे, रस्त्यांचं नुकसान आहे, घरांचं नुकसान आहे किंवा मनुष्याची जी जीवितहानी, हे सगळं नुकसानीसाठी जे काही मदत मिळणार आहे ती मदत राज्य सरकारनं एनडीआरएफच्या निकषाप्रमाणेच ठेवलेली आहे. म्हणजे एखादा मनुष्य दगावला, आपल्या एखाद्या शेतकऱ्याची जीवितहानी झाली तर त्यासाठी जे काही 4 लाख रुपये देण्यात येणार आहे हे एनडीआरएफ मधूनच देण्यात येणार आहे. राज्य सरकारने त्यामध्ये काहीच वाढ केली नाही. आपल्या पशुधनाच्या नुकसानीपुढे जी मदत दिली जाणार आहे ती देखील वाढवली नाही. जर आपल्या घरांची पडझड झाली किंवा आपली घरं पुराच्या पाण्यात वाहून गेली त्यासाठी जी काही मदत दिली जाणार आहे ती एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे, म्हणजे एनडीआरएफमध्ये जेवढी मदत दिलेली आहे तेवढीच देण्यात येणार आहे. आपल्या राज्य सरकारनं त्यामध्ये 1 रुपयाची देखील वाढ केलेली नाहीये. आता आवास योजनेतून घरं बांधली जातील, त्यामध्ये देखील आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नेमका पैसा कुणाचा लागत असतो. जमीन खरडून जाणं, त्यासाठी त्यांनी सांगितलं की 47,000 रुपये दिले जाणार, पण हे 47,000 रुपये एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे दिले जाणार आहे. राज्य सरकारनं त्यामध्ये वाढ केली नाहीये. आता एनडीआरएफच्या जे काही मदत आहे त्यामध्ये 75% हिस्सा केंद्राचा असतो, 25% हिस्सा राज्याचा असतो. परंतु त्या उपर जाऊन देखील राज्य सरकारनं मदत करावी अशी आपल्या सगळ्यांची अपेक्षा होती, इच्छा होती. आता राज्य सरकारनं पायाभूत सुविधांसाठी 10,000 कोटी देऊ केलेत. तसं राज्य सरकारचं म्हणणं आहे की आम्ही पीक नुकसानीच्या मदतीसाठी जे काही वाढीव मदत देणार आहे 10,000 हेक्टरी, की जी राज्य सरकार देण्याची गरज नाही आहे, कारण राज्य सरकारनं जो काही गोलमाल केला आहे शब्दांचा तो असाच करून ठेवला आहे. गेल्या वर्षी तुलनेमध्ये सरकारला खूपच कमी खर्च करावा लागणार आहे. परंतु सरकारनं आकडा दिला की 10,000 कोटी रुपये आम्ही अतिरिक्त वाढीव मदतीसाठी देणार आहोत. पायाभूत सुविधांसाठी 10,000 कोटी, तसंच पीक नुकसानीसाठी जे काही मदत दिली जाणार आहे एनडीआरएफ, तसंच पीक विमा, असा एकत्रित आकडा सांगितला 31,628 कोटी रुपये. खरं पाहिलं तर या सगळ्या पॅकेजमध्ये राज्य सरकारचा वाटा आपल्याला 10,000 कोटींपेक्षा, एक सरकारनं सांगितलं त्यापेक्षा जास्त नाही आहे. आणि सरकार प्रत्यक्ष खर्च हा 3,000 ते 4,000 कोटींपेक्षा जास्त करणार नाही, कारण तशी वेळ येणार नाही अशी सोय राज्य सरकारनं करून ठेवली आहे. केवळ एक आकडा फुगून सांगितला 31,628 कोटी रुपयांचा. प्रत्यक्षामध्ये एनडीआरएफ म्हणजेच केंद्र सरकारची योजना एनडीआरएफ, त्याची मदत आहे. पीक विमा हे देखील राज्याच्या पॅकेजचा हिस्सा असू शकत नाही, कारण ही एक योजना आहे. राज्य सरकारनं पॅकेज जर जाहीर नसतं केलं तरी देखील आपल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफची मदत मिळाली असती, पीक विमा मिळाला असता. आता राज्य सरकारनं आपल्याला नेमकं नवीन काय दिलं हे आता तुम्हीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तसं रोज सायंकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्समधून आपण शेतीमालाचा बाजारभाव, सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो. त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.